या कारणे पंडुसुता तू हवा योग युक्ता, अरे तू योगाने युक्त हो, येतुलीने सर्व काल साम्यता अपयसया होईल, आपोआपच होईल. आपण एकच करायचं की आपण साधना करता करता आपल्याकडे शांती कशी येईल, आपल्याकडे नाद ब्रह्म कसा प्रगट होईल, आपण प्रकाशमान कसं होऊ, हे साधा सोपा उपाय आहे. आणि हिला भक्ती म्हणतात. आणि ही भक्ती आपल्याला आली तर येथून येणे सर्व काल साम्यता अपयसया होईल, आपोआपच तू ब्रह्मरूप होशील. ज्ञानोबा सांगतात आपोआपच माणूस ब्रह्मरूप होतो, पण ती शांती, ते ब्रह्मस्वरूप काय आहे आणि त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, त्याचं भजन कसं करायचं, एवढंच सांगितलंय. आणि त्या भजनाच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान प्रगट होतं. मग भलते तर भलते वा, देह असो अथवा जावा. काय सांगतात, मग भलते तर भलते वा, देह असो अथवा जावा, परी अबंधा नित्य ब्रह्मभावा विघडू नाही. मग वाटेल त्या ठिकाणी वाटेल तेव्हा देह असो या जावं. म्हणजे काय सांगायचं की जिकडे जाल तिकडे तुम्ही काय करा, भजन करा. आणि त्या भजनानंदातून आपल्याला ते देहाचा विसर पडतो. देहाचा विसर कसा पडतो, आपल्याला आपल्याच देहाचा विसर आपल्या भजनानंदामध्ये गेल्यानंतर देहाचा विसर पडतो. असा विसर पडत नाही बरं का. काहीही करा, काहीही कुठलाही उपाय करा, आपल्याला आपल्या देहाचा विसर पडणार नाही. म्हणून ऐकणं म्हणजे ज्ञान नाही, वाचणं म्हणजे ज्ञान नाही, तीर्थाला जाणं म्हणजे ज्ञान नाही, भजन करणं म्हणजे ज्ञान. भजनातून जी आत्मस्थिती, आत्मभाव, आत्मसाक्षात्कार जो होतो तोच मुद्दा फार महत्वाचा आहे. आणि तिथूनच माणसाला ज्ञानाची प्राप्ती होते, आत्मज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. एक आत्मज्ञान नसेल तर आपला जो आयुष्य आत्तापर्यंत आहे तो गेलेलं आयुष्याची वर्ष आपली फुकट गेली असं समजायचं. म्हणून आपल्याला आत्मसाक्षात्कार होणं फार महत्वाचं आहे. मग वाटेल त्या ठिकाणी वाटेल तेव्हा देह असो, परंतु निष्प्रतिब्रह्म व नित्य अशा परब्रह्म स्वरूपाला अंतर पडणार नाही. म्हणजे कुठे आहे अंतर पडणार नाही, म्हणजे कुठे आहे, म्हणजे परब्रह्म कुठे आहे. हो, आपल्या आतमध्येच सांगतात. आपल्या आतमध्ये ते परब्रह्म तत्व आहे. पण आपला भजन अखंड चाललं पाहिजे. आपला अखंड भजन चालला तर आपण देवाच्या निकट राहू, देवाच्या सहवासात राहू. नामाचा सहवास म्हणजे देवाचा सहवास, भजनाचा सहवास म्हणजे देवाचा सहवास. भजन बंद पडला तर समजायचं आपण देवाला विसरलो. भजन बंद पडला म्हणजे काय, भजन बंद पडला म्हणजे जो श्वासावरती अखंड नाम चालू आहे त्याच्याकडनं आपल्या जरा जरी दृष्टी इकडे तिकडे गेली तर समजायचा आपला भजन बंद पडला. आणि आपला भजन बंद पडला तर समजायचा तेवढा वेळ आपली भक्ती गेली. सोपा उपाय बरं का, एकदम सोपा उपाय. म्हणून परमार्थाचे अधिष्ठान तेची सद्गुरूचे भजन, सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे. परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन. म्हणजे परमार्थाचा जन्म सद्गुरूने दिलेल्या त्या नामातून होतो. जोपर्यंत नाम नाही तोपर्यंत परमार्थाचा जन्म होत नाही. परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन. म्हणजे असा सद्गुरू पाहिजे की आपल्याच भजनानंदामध्ये आपल्याला ठेवणारा, डोक्यावर हात ठेवून आपल्याला प्रकाशित करणारा सद्गुरू आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत भक्ती सुरुवात होत नाही.
परमार्थाचे अधिष्ठान आपल्याला आपल्याच आत्मतत्वाशी, आपल्याला आपल्याच आत्मदेवाशी, आपल्याच आतमध्ये असलेल्या त्या आत्मानंदामध्ये किंवा त्या अधिष्ठानाशी, आतमध्ये असलेल्या अधिष्ठानाशी जो गुरु आपल्याला एकरूप करून देतो, अशाच गुरुला आपण गुरु म्हणूया. कारण सगळं आतमध्ये आहे. ब्रह्म आतमध्ये आहे, विषय आतमध्ये आहेत, अहंकार आतमध्ये आहे, फळाची अपेक्षा आतमध्ये आहे, सगळं आतमध्ये आहे. मग हे सगळं कधी बाजूला होईल? ज्या वेळेला आपल्याला त्या नामाचा स्पर्श होईल, त्यावेळेला आपल्या आतले विषय, काम विषय, काम, इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, अहंकार बाजूला झालं की आपणच परब्रह्म आहोत. आपल्याला कुठे लांब जायची गरज लागत नाही. आणि म्हणून इथं काय म्हणतात, मग भलते वा देह असो अथवा जावा. आता बोलले की नाही ताई, देह जावं अथवा राहावं, पांडुरंगे दृढ भाव आपला त्या नामामध्ये दृढ भाव असला पाहिजे. परी अबंधा नित्य ब्रह्मभाव विघडू नाही. म्हणून परब्रह्म स्वरूपाला अंतर पडणार नाही, जराही अंतर पडणार नाही. त्या नामाला असे काहीतरी करा. मग करा रे बाप्पांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशी या साधना भजा काही. ज्या साधनेतून आपल्याला यमाची यातना सोसावी लागणार नाही, असंच काहीतरी साधन करा रे बाप्पांनो साधन हरीचे. करा रे बाप्पांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. जेणे नये जन्म यमाची यातना, जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना भजा काही. ज्या साधनेतून आपल्याला यमाची यातना म्हणजे काय? जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं. हा जन्म मरणाचा फेरा चुकवता येईल अशी काहीतरी साधना करा. तो कल्पांती जन्मा नागवे, कल्पांती मरणे नापलवे. माझी सर्ग संसाराचेनी लागवे झकवे ना. आता पुढे काय सांगतात, ही अशी अवस्था अंतःकरणाची झाल्यानंतर तो सृष्टीच्या आरंभी जन्माला येतही नाही आणि अंती मरणही पावत नाही. का तर सृष्टीच्या स्थिती स्वर्ग व संसार यांच्या मोहाने कधी फसत नाही. सृष्टीमध्ये स्वर्ग आहे, संसार आहे, आणि त्या आपल्याला काय करतात, मोहात टाकतं. आपल्याला आपला प्रपंच, आपला संसार, आपला मोह, आपल्या वासना, आपला अहंकार आपल्याला संसारात अडकवतो. संसार म्हणजे काय? जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं. तो सृष्टीच्या आरंभी जन्माला येत नाही. असा साधू सृष्टीच्या आरंभी जन्माला येत पण नाही आणि अंती मरण पण पावत नाही, पण सृष्टीच्या स्थितीत स्वर्ग व संसार सुख यांच्या मोहाने कधी फसत नाही. म्हणजे तो परब्रह्म स्वरूपाशी एकरूप झालेला असतो. आपल्याच आत्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर जन्माला यावं पण लागत नाही आणि मरावही लागत नाही. मग आपणच परब्रह्म होतो. आपण देवरूप झालो. आता मला सांगा, एकदा का माणूस देवरूप झाला, मग आता तो कोणाची पूजा करेल? ज्ञानोबराय देवरूप झाले, आता त्यांनी कोणाची पूजा केली? तुकोबराय देवरूप झाले, कोणाची पूजा केली? जनाबाई देवरूप झाली, कोणाची पूजा केली? म्हणजे विठ्ठल जली स्थली भरला, रीता ठाव नाही तयाला, अशी त्यांच्या देहाची अवस्था झाली. जळी स्थळी काष्टी हृदय पाशेने सगळीकडे विठ्ठल 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 अशी अवस्था झाली. का तर त्यांच्या आतला विठ्ठल त्यांनी काय केलं? प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले आणि विश्व ब्रह्मचे केले. ब्रह्मच विश्व स्वरूपाला त्यांना दिसलं. सगळ्या विश्वामध्ये तो परमात्मा भरलेला आहे असा त्यांचा भाव झाला. म्हणून इथं काय सांगतात,
की तो साधू त्याला जन्म पण नाही आणि त्याला मरण पण नाही आणि तो संसाराच्या मोहामध्ये अडकत पण नाही. आणि म्हणून तो हे विश्वची माझे घरं अशी मती जायची स्थिर, किंबहुना चरा आणि चरा आपणच झाला. चराचरमध्ये व्यापक होतो तो साधू चराचरमध्ये व्यापक होतो. आणि व्यापक होण्यासाठी हे ज्ञान आहे. म्हणजे जाणी जे परमात्मा निर्गुण तयाशीच म्हणजे ज्ञान, त्या वेगळे अज्ञान सर्व काही सगळं अज्ञान आहे. निर्गुण परमात्म्याला ओळखता आलं पाहिजे. परमात्मा कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. त्याची आपली भेट व्हायला पाहिजे. येणे बोधे जो योगी होय, तयाशीच या बोधाची नीटपणा आहे. का जे भोगा ते पेलुनी पाये, निजरूपाये आपल्या आत्मस्वरूपाला येत होतो. या बोधाने तो योगी सावध असतो. कुठला बोध? अहम ब्रह्मास्मी. या बोधात महावाक्य आणि म्हणून महावाक्याचा उपदेश भला. महावाक्याच्या उपदेशातून, महावाक्याच्या चिंतनातून, नामाच्या चिंतनातून, नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. नामाचे चिंतन प्रगट पसारा. कसं आहे? नामाचं चिंतन केलं तर तो नाम प्रगटच आहे. असाल ते करा जिथं असाल तिथं नामस्मरण करा. तिथं परमात्मा आहे. जिकडं जाल तिकडं, जिथं जाल तिथं तो परमात्मा आहे. पण आपलं नामस्मरण आपल्याला सोडून गेलं तर परमात्मा आपल्याला सोडून जातो. म्हणून नामस्मरण हाच आपला परमात्मा आहे. नाम हाच परमात्मा आहे. आणि त्याला आपण सोडलं तर आपण जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये जातो. आणि जन्ममरणाचा फेरा चुकवणारा नामच आहे. नामाशिवाय दुसरा उपाय जगामध्ये काहीच नाही. सगळ्या संतांनी हे सांगितलं बरं का. आम्हीच सांगतो अशातली वार्ता नाही. प्रत्येक संतांचे वाक्य आहे. प्रत्येक संतांचं वाक्य आहे की नाम हेच परब्रह्म, नाम परब्रह्म वेदार्थे. वेदांच्या मताने नामच परब्रह्म आहे. त्यालाच या बोधाची फलप्राप्ती होते. काय लिहिलंय? या बोधाने जो योगी सावध असतो. बोध म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी हा बोध आपल्या कानामध्ये, कानी जे पेरिले, डोळ्यात ते उगवले आणि व्यापक भरले परब्रह्म ते. आणि ते परब्रह्म व्यापक आहे. जे आपल्या कानामध्ये आपल्याला सांगितलं जातं नाम, ते कानातून आपल्या कुठे जाते? अंतःकरणामध्ये जाते. आणि अंतःकरणामध्ये आपलं अंतःकरण अनेक जन्मामध्ये मलिन झालेलं आहे. आणि मलिन झालेलं अंतःकरण ते नाम शुद्ध करते. आपल्याला जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा अनुग्रहाच्या माध्यमातून काय होतो? आपलं अंतःकरण शुद्ध होतो. आणि ज्या वेळेला आपलं अंतःकरण शुद्ध होतो त्यावेळेला परमात्मा आपल्याला सगळीकडे भरलेला आहे. व्यापक भरलेला आहे. कानी जे पेरिले, डोळा ते उगवले आणि व्यापक भरले परब्रह्म ते. व्यापक आहे परब्रह्म. जिकडे दृष्टी टाकाल तिकडे परब्रह्म आहे. जिकडे जाल तिकडे. म्हणून अर्जुना मी नसे असे कवन ठाऊ असे, परी प्राणियाचे दैव कैसे, जे माते न देखती. मलाच बघत नाही अर्जुन हो. मी नाही अशी जगामध्ये वस्तूच नाही. मी प्रत्येक ठिकाणी भरलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अनुरणुया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकारामाला ती अनुभूती आली. अनुरणूमध्ये पण तोच आहे आणि आकाश एवढा पण तोच आहे. कसा आहे तो? अनुरणुया थोकडा आणि तुका आकाश एवढा. आणि म्हणून इथं 8व्या अध्याय सांगतात, जे गगनाहुनी जुने, जे परमानाहुनी साने, जयाचेने सानिध्याने विश्व चाळे. काय सांगतात? 87 ओळी सांगते याच अध्यायामधली, अक्षर ब्रह्मामधली. जे गगनाहुनी जुने, जेव्हा गगन पण नव्हता तेव्हा ते परब्रह्म तत्व, तेव्हा ते नाम होतं. आणि त्या नामातून, त्या प्रणवातून या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून गगनाहुनी जुने, परमानाहुनी साने, अनुरानुपेक्षा लहान, दयाचे सान्निध्याने विश्व चाले. त्याच्याच सान्निध्याने हे सर्व विश्व चालतं. सर्व विश्व त्याच्या सत्तेने चालतो.
एवढं जुनं आहे ते बघा, एवढं जुनं आहे, जुनाट. कसा आहे परमात्मा जुनाट आहे हो. आपण आत्ताचे आहोत आणि परमात्मा अनंतकालीचा आत्माराम येतो, अनंतकालीचा आत्माराम, अनंतकालीचा आत्माराम. राम तो दशरथी पुत्र राम, पण अनंतकालीचा आत्माराम त्याला ओळखा. जी त्रेतायुगाची स्वारी आली तो दशरथी पुत्र राम, त्याच्या आधी जो होता तो आत्माराम होता आणि त्या आत्मारामाचं आपल्याला भजन करता यायला पाहिजे. म्हणून युगानुयुगाची स्वारी आहे. युगान युग एकलाच एक चालवितो तिन्ही लोक. त्या आत्मारामाचा विवेक पाहिलाची पावा, समर्थ रामदास. त्या आत्मारामाचा विवेक घ्या. युगानुयुग एकलाच हे होतो. माहिती त्या आत्मारामावर जे जे अवतार आले, रामाला अवतार आला, कृष्ण अवतारी झाला, सगळे अवतारी पुरुष आले, सनकादिक आले, नारद आले, व्यासमुनी आले, ज्ञानोबा राहायला, तुकोबा राहायला, संत रामदास आले. ते कशावर आले? अवतार घेऊन आले त्या आत्मारामावर. आणि त्यांनी आपल्याच आत्म्याशी एकरूप झालं आणि आपल्याला आत्मज्ञान सांगितलं. ते त्यांच्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाले आणि त्यांनी हे सगळं ग्रंथ लिहिलं. तसं आपणच आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालो तरच आपल्याला हे ग्रंथ कळतील. आणि एका अंतरीच्या अंतरात्म्याला आपण सोडलं तर आपली गणित चुकतील. हातचाच पकडला नाही तर गणित चुकणार. हातचा कोणी पकडत नाही आणि हातचा सोडून पलत्याच्या मागे लोक लागल्यात. हातचा सोडलाय आणि पलत्याच्या मागे लागलेत लोक. आता हे पलकुटे लोकांना काय सांगणार आपण? कारण त्यांच्याकडे अनुग्रह नाही ना, अनुग्रह नाही. अनंतकालीचा जो नाम जप आहे तो नसल्यामुळे लोक बाह्य अंगावर जातात आणि परमार्थ अंतरंगाचा आहे. परमार्थ काय आहे? अंतरंगाचा आहे. अंतर्मुख होण्याचा परमार्थ आहे. अंतर्निष्ठ तितकेच उतरले. अंतर्निष्ठ आतमध्ये जे भगवंताला बघतील, आतमध्ये राहून जे भजन करतील तेवढेच तरणार. अंतर्निष्ठ तितकेच तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. काय सांगतात? आपल्या अंतरापासून जो बाहेर गेला तो बुडतो, असं समर्थ रामदास सांगतात. बाह्याकारी भरंगलले लोकाचारी, लोकांमध्ये गेले, विषयांमध्ये अडकले. म्हणून पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल, याचे अनुमान करेल ऐसा कवनो. बघा काय सांगतात. पोहणे शिकला तो तरेल, ज्याला पोहता येईल तोच तरणार आहे. तसा विषयांचा पूर आलेला आहे आणि या विषयांच्या पुरामध्ये जो तो वाहतच चाललंय. पण संत परंपरा आली आणि ते स्वतः काय केलं? पोहायला शिकले आणि त्यांनी आपल्याला पोहायला शिकवला. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल. ज्याला पोहता येत नाही तो पाण्यात उतरला 100% बुडणार. काळ्या दगडावरची रेष आहे. तसं आपल्याला या कलियुगामध्ये विषयांची नदी वाहते. नुसती वाहत नाही, पूर आलाय, पूर. त्या विषयांना ऊत आलाय, पूर आलाय विषरूपी नदीला. आणि आपल्याला ते आयनाच्या बैनानं 84ला घेतल्याशिवाय जाईना हो. प्रत्येक माणसाला 84ला जावं लागेल. पण ज्याच्याकडे नाम असेल त्याला अजिबात नाही बरं का. तो परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन तो आपल्या घरी जाईल हो. जिथून आपण आलो तिथे जायला पाहिजे आपण. नदीची धाव कुठे आहे? समुद्राकडे. का? समुद्राकडनंच आलेली आहे ती. समुद्राचा सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ झाली आणि ती वाफ कुठे गेली? वर गेली आकाशात आणि तिचे ढग तयार झाले आणि ते ढग परत काय करतात? परत पाऊस पाडतात आणि परत नदीमध्ये ते पाणी येतो. म्हणून त्या समुद्रातून झालेलं पाणी परत नदीच्या रूपामध्ये येतो आणि परत समुद्राला भेटलं की त्यात तो शांत होतो. सांगायचं काय? की आपण त्या परब्रह्म तत्वातूनच आलेलो आहोत. पण आपण जोपर्यंत त्या देवाला परत भेटत नाही तोपर्यंत जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्याला
लटकावा लागेल. मी सूर्याचे निवेशे तपते हे सोसे, पुन्हा इंद्र होऊन वर्षे तै पुढती भरू. अग्नी काष्ट खाये काष्टची अग्नी होय, तैसे मरते मारते स्वरूप माझे. ज्ञानोबा सांगतात, मी सूर्याचे निवेशे तपते हे सोसे. भगवंत म्हणतो मी सूर्य होऊन काय करतो, समुद्राचा पाणी काय करतो, वाफ करतो. समुद्राच्या पाण्याची वाफ तयार करतो आणि ती वाफ वरती गेल्यावर ढग तयार होतात. पुन्हा इंद्र होऊन वर्षे, आणि इंद्रदेव होऊन काय करतो, परत पाऊस पाडतो. तय पुढती भरू. अग्नी काष्ट खाये काष्टची अग्नी होये. म्हणजे एकदा अग्नीमध्ये तो लाकूड गेला तर त्या लाकडाला अग्नीचं स्वरूप येतो किंवा त्या अग्नीला लाकडाचं स्वरूप येतो. तैसे मरते मारते स्वरूप माझे. मारणारा पण मीच आहे, मरणारा पण मीच आहे. भगवंत सगळीकडे भरलेला आहे. असा ज्याचा भाव झाला, देवदुरी नाही तयाला. येणे बोधे जो योगी होय, तयासीच या बोधाचे नीटपण आहे. काजे भोगा ते पेलुनी पाये निदरूपाये. या बोधाने जो योगी सावध असतो, म्हणजे त्या बोधानेच आपल्याला सावध होता येतो. आपला बोध सावध करतो. आपल्याला सावध करणारा कोण आहे, आपलाच बोध, जो आपल्याला महावाक्य दिलेलं आहे. त्या बोधातूनच आपल्याला सावधता येतो बरं का, दुसऱ्या कशातून येत नाही. आणि म्हणून बोध बोध करी तूची स्वयं परब्रह्म, ऐसा ध्याता होतो तद्रूप. देहाचा निराश करून पाहे, ब्रह्म अनुभवणे हंसा आनंद म्हणे. देहाचा निराश होतो, देहाचा विसर पडतो. बोध बोध करी तूच स्वयं ब्रह्म. आपण आपल्याला जो प्रबोधाचं चिंतन दिलेलं आहे, तो मी म्हणजे ते परब्रह्म मी आहे, ते परब्रह्म मी आहे, असा आपल्याला बोध दिलेला आहे. आणि ते म्हणता म्हणता त्या नामाचा आपण जप करता करता आपण तेच होऊन जातो. पण तुका म्हणे आळी नुरेची वेगळी. म्हणजे त्या आळीने भिंगुर्डीचं चिंतन केलं, आता येईल आणि मला चावेल, आता येईल आणि मला चावेल, असं आळीने भिंगुर्डीचं चिंतन केलं. ती भिंगुर्डी काय करायची, आळीला चावा घ्यायची आणि निघून जायची. चावा घ्यायची. तिला भीती वाटायला लागली आणि भीतीच्या पोटाने तिने कोणाचं चिंतन केलं, भिंगोर्डीचं चिंतन केलं. आणि काही दिवसांनी ती आळी भिंगोर्डी झाली. तुका म्हणे आळी नुरेची वेगळी. ती आळीच काय झाली, भिंगोर्डी झाली. तसं आपण त्या देवाचं चिंतन करता करता आपण देव होतो. वाचून नाही आपण देव होत बरं का, ऐकून पण आपण देव होत नाही. त्या भगवंताचं दिलेलं नामस्मरण करता करता आपण देवस्वरूप होतो. आणि ही ह्या भक्ती मार्गातली मेक आहे. मेक ही ज्ञानोबाची मेक म्हणतात तिला. आणि ही मेक जमली पाहिजे. या बोधाने जो योगी सावध असतो त्यालाच या बोधाची फलप्राप्ती होते. फलप्राप्ती म्हणजे काय, आपणच परब्रह्म होतं ही फलप्राप्ती. फलप्राप्ती म्हणजे आपल्याला संसारातले फल नाही बरं का. फलप्राप्ती म्हणजे काय, परमात्म्याची प्राप्ती, हरिनामाची प्राप्ती, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं, त्याचं भजन करणं हीच प्राप्ती. कारण तो विषय भोगाला ओलांडून ब्रह्मस्वरूपाला मिळतो. यावेळेला आपल्याकडे भगवंताचं चिंतन होतं अखंड, त्यावेळेला आपल्याला विषय आपल्याला काय होतात, आपापच बाजूला होतात. आपले काम क्रोध निमालेच ठाई झाली आनंदाची सृष्टी. तुकाराम महाराज सांगतात, काम क्रोध निमालेच ठाई. जागच्या जागेवर काम क्रोध थांबतात, जागच्या जागेवर थांबतात बरं का. झाली आनंदाची सृष्टी आणि आपल्याकडे सच्चिदानंद स्वरूप प्राप्त होतो. आणि एकदा का सच्चिदानंद स्वरूप प्राप्त, आता अनुभवाचं बोलू का तुम्हाला. अनुभवाचं ज्यावेळेला आपलं कारण देहामध्ये नाद ब्रह्म चालू होतो, त्या नाद ब्रह्माच्या माध्यमातून आपल्याला ब्रह्मरंध्रात सहज जाता येतो. आणि ते नाद ब्रह्म एवढं जोरात असतो ते आपल्याला कसलंच आपल्याला आठवण पडत नाही. कसलंच आपण विषयांचा सोडा, आपल्या देहाचंही आपल्याला काय होतो भान राहत नाही. आपण आहे मी कुठे, आपल्याला काहीच माहीत पडत नाही काय झालं ते. आणि त्या नाद ब्रह्मातून आपल्याला भगवंताचं दर्शन होतो. नाद ब्रह्म हाच परब्रह्म आहे.
शिवसरोदे शास्त्र वाचा, त्याच्यामध्ये नाद ब्रह्म जो आहे तोच भगवंत आहे आणि तो नाद ब्रह्म हाच परब्रह्म आहे सांगितलंय. भगवान शंकराने पार्वतीला जे शास्त्र सांगितलं शिवसरोदे तो वाचा, त्याच्यामध्ये त्याने लिहिलंय भगवान शंकराने पार्वतीला सांगितलंय की नाद ब्रह्म हेच माझं स्वरूप आहे, प्रणव हेच माझं स्वरूप आहे. बघा तुम्हाला पटलं तर मग आम्ही सांगतो ते खरं आहे, तर आम्ही अनुभवातून बोलतो आणि ती अनुभूती तुम्हाला येत नाही. मग तुम्ही काय करायला पाहिजे, ध्यास धरायला पाहिजे. नाही जमत तर विचारायला पाहिजे. विचारायला आपल्याला कसली, त्याच्यामध्ये कसली आपल्याला कमीपणा आहे, कमीपणा कसली आपल्याला विचारा ना तुम्ही की बाबा हे असं कसं का होत नाही. प्रत्येकाने प्रश्न असतील तर विचारा, ते सोडवण्याची जबाबदारी आमची आहे. बरोबर आहे की नाही. का आपल्याला ती जर आपल्याला स्थिती आपल्याला मिळत नाही तर आपण केलेले श्रम आपले वाया जातील. आयुष्यभर आपण सगळं केलं आणि तेच आपल्याला भगवंताचीच प्राप्ती झाली नाही, ते भगवंत कसं आहे तेच आपल्याला कळलं नाही, मग आपल्याला केलेले कर्म सर्व निरर्थकम होतील. गीता सांगते की नाही आपल्याला, नाना शास्त्रे पठ्य लोकम नाना दैवत पूजन, सगळी शास्त्र वाचली, 33 कोटी देवांची पूजा केली तरी आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. गीता सांगते बरे आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान जर झालं नाही, आपल्याच आत्म्याचं ज्ञान आपल्याला नाही, आपण ब्रह्मरूप आहोत हेच आपल्याला कळत नाही, मग आपण अभागी आहे ना, आपण अभागी आहे. मग आपण भाग्यवंत कधी हो. भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. कधी आपलं भजन चालू होईल. देव आपली वाट बघतो की आपल्या घरामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण सातत्याने कधी चालू होईल. ते भजन कोणतं सांगू का तुम्हाला. तुकाराम महाराजांनी लिहिलंय, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारवी, संत दर्शने थोर लाभ पद्मनाभ जोडलेला. जोपर्यंत पद्मनाभ जोडली जात नाही नाभीच्या ठिकाणी, आईच्या पिंडामध्ये भजन चालू होता, बाहेर निघालं भजन थांबलं, मग ते कधी चालू होईल. तेच भजन आपल्याला मिळालं पाहिजे, ते ओरिजिनल भजन आहे. ते ओरिजिनल भजन मिळालं तर आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवता येईल. अन्यथा आपण असेच हेले आला आणि पाणी वाहतच मिळाला हो. या संसाराचा राड गाणं करत करत माणूस मरतो, पण त्याला स्वतःला माहीत पडत नाही की आपण काय करायला पाहिजे. संतांनी लिहिलं काय आणि आपण चाललोय कुठे. पैगा इंद्रियादिका देवा जया सर्वस्व गाजती राणीवा, ते सांडणे मानुची पांडवा डावली जो. हे पहा अर्जुना, इंद्रादिक देवांना स्वर्गात नित्य व सर्व प्रकारचे सुखाचा उपभोग मिळतो. ते सुख वाळून टाकलेल्या पदार्थाप्रमाणे त्याज्य मागून तो दूर लोटतो. बघा योग्याची स्थिती दाखवली. इंद्रादिक देवांना, अरे अर्जुना, इंद्रादिक देवांना स्वर्गात नित्य सर्व प्रकारचे सुखाचा उपभोग मिळतो. स्वर्गामध्ये सुखाचा उपभोग मिळतो, पण स्वर्गाचं सुख जे आहे ते नाथ बाबा सांगतात की या मृत्यू लोकांमधील या कुत्र्याला जे सुख मिळतो ते स्वर्गात मिळतो असं नाथ बाबांनी सांगितले बरं का. एकनाथी भागवतामध्ये वाचा, जे कुत्रे इथं सुख भोगतो ते स्वर्गात सुख इंद्र भोगतो असा उल्लेख केलेला डायरेक्ट. आणि म्हणून इथं काय लिहिलंय, आपला वेळ संपलेला आहे. हे पहा अर्जुना, इंद्रादिक देवांना स्वर्गात नित्य सर्व प्रकारचा सुख काय मिळतो उपभोगाला मिळतो. ते सुख वळून टाकलेल्या पदार्थाप्रमाणे त्याज्य मानून तो दूर लोटतो. आणि ते आपला योगी जो आहे, योगी म्हणजे आपण जी साधना करतो, जे आपण नामाची साधना करतो, त्या नामाच्या साधनेतून आलेलं सुख स्वर्गाच्या सुखापेक्षा किती पट्टीने मोठं आहे हे सांगायचं. आणि ते योग्याला प्राप्त होतो. आणि तो योगी बर का, आणि त्याला योगी म्हणतात. योगी कोणाला म्हणतात की जो आपल्याच आत्मस्वरूपाशी, आपल्याच आत्मानंदामध्ये, सच्चिदानंद स्वरूपामध्ये जो अखंड सुख भोगतो तोच योगी सांगितलंय. आणि त्या योग्याची अंतकरणाचा भाव कसा आहे तो ज्ञानोबराया सांगतो. आणि मी ज्ञानोबरायांची ओळी घेऊन हा काय करतो, दिलेला आपला प्रवचन माझं संपवतो. ज्ञानोबराया सांगतात,
योगी या दुर्लभ तो म्या देखिला साधनी, पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला देखिला माय देवांचा देव, फिटला संध्या निमाले दुजेपण, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्याशी, बा फरक मा देवीवरी खुन बांधली कैशी. हे ज्ञानोबरांची ओवी आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्याशी, बा फरक मा देवीवरी खुन बांधली कैशी. तो कसा आहे तर योगी दुर्लभ तो म्या देखिला साधनी, पाहता पाहता मना अनपुरे धनी, देखिला देखिला मा देवांचा देव. सर्व देवांचा देव कुठे आहे? आपल्या आतमध्ये, आणि तो आपला अंतरीचा अंतरात्मा आहे. झालेली शिव आपले सच्चिदानंद स्वामी. पण श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, त्याच्यानंतर आमचे गजानन महाराज, त्याच्यानंतर आपले शरद बाबा, आपले अनेक बाबा आहेत. पण या सगळ्या बाबांकडं हे एकमेव ज्ञान आहे, आणि ते म्हणजे काय आहे तर प्रबोधाचं चिंतन, अनुग्रहाचं चिंतन. यातून या सर्व ज्ञानाची प्राप्ती होतो. पण ते आपण घ्यायला पाहिजे, गुरुला शरण जायला पाहिजे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री